झी मराठी, चर्चाही होणारच। कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधात भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट, जनस्वराज्य पक्षाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार गडिंग्लज इथं राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनी एकमतानं करण्यात आला। राज्यात दिवसेंदिवस शक्तीपीठ विरोधातील लढा तीव्र होतोय। कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानीसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, जनता दल यांच्यासोबत आता भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेत। चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी गडिंग्लज व चंदगड तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग घेऊन जाण्याची मागणी केल्यानंतर तीनही तालुक्यात शेतकरी तसेच संघटना व सर्वच पक्ष आक्रमक झाले। या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। सध्या गोव्याला जाण्यासाठी या 3 तालुक्यातून 4 रस्ते जातात। यामुळे नवीन शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नसल्याची स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्तीने महामार्ग करण्यासाठी प्रयत्न करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येऊ लागलंय। यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ विरोधात विरोधकांची वज्रमुठ होऊ लागले। विनोद शिंगे, कुंभोज।